11 कुटारी संघाला सुरुवात चांगली झाली होती, परंतु गोड मात्र अर्थातच चांगला केला ड्रीम सोल्युशन रोंडे संघाच्या गोलंदाजांनी. ट्रेझरमन मंचावरती उपस्थित असणारे आमचे सरफराजी शेख साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी या स्पर्धेचे आयोजक फॉर्च्यून इव्हेंटचे सर्वे राजेंद्र शेठ म्हात्रे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सरफराज शेख यांचा आपण या ठिकाणी सत्कार करावा. तर स्पर्धेच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा या ठिकाणी या मंचावरती सदिच्छा सत्कार केला जातोय. चला सामना सुरुवात करा. मंगेश पाटील ती पाहता पॉलिंग ट्रॅकवरती. चला कोणत्याही संघ टाइमपास करायचा नाही आहे, सर्व संघांना सूचना या ठिकाणी येत्या, त्यामुळे आपण थोडा स्पीडअप करायचं. टीम ड्रीम सोल्युशन रोंजन संघ लगेच चेंडू डिलिव्हर करायचा. मंगेश पाटील पॉवर प्लेचा पहिल्या षटकामध्ये आलाय. स्ट्राईकला फलंदाज किरण म्हात्रे, खेळपट्टीचा आणि या मैदानाचा भरपूर अनुभव त्याच्याकडे असेल. पहिला बॉल आक्रमकता दाखवले पहिल्या बॉलवरती, अगदी लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर पहिल्या बॉलवर दणका दिलाय मंगेश पाटीलला किरण म्हात्रेनं. लोंगणला क्लिअर केलं फडक्यानं. जशी सुरुवात केली होती मंगेश पाटीलनं, जशी डावाची पहिल्या डावात सुरुवात झाली, बॉलर होता किरण म्हात्रे, त्याच्या पहिल्या बॉलवरती चौका ठोकला होता, परंतु किरण म्हात्रे देखील चोख प्रत्युत्तर देतो आहे. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकतो आहे. ट्रीट फॉर ट्रॅट जशा तसं उत्तर या ठिकाणी देण्यास सुरुवात झाली आहे मंगेश पाटीलच्या अगेन्स्ट. हा बॉल मागे ठेवण्यात आला होता, गुडलेस स्पोर्टवर अगदी शहरापासून दूर होता. शेवटी लँड मागे ठेवण्यात आली होती मंगेश पाटीलकडनं, आणि या ठिकाणी पहिला बॉल षटकार, त्याने दुसरा बॉल डॉट फेकण्यामध्ये यशस्वी राहिला आहे. कारण की मंगेश पाटील संघनायक आहेत, त्यानंतर त्याला माहिती आहे, भरपूर सारा अनुभव त्याच्याकडे देखील आहे. पहिल्या बॉल षटकार जरी आला असता तरी कमबॅक करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. परंतु या दरम्यानचा चेंडू अगदी लेग स्टिकच्या बाहेर, पंच इशारा करतायत. मनोजी पवार सरांचा इशारा आला, इट्स अ वाईड बॉल. थोडंसं प्रेशर दबाव त्याच्याकडे होते, त्याच्यावरती देखील असेल गोलंदाज मंगेश पाटीलवरती. कारण की संघनायक यांनी 66 या खेळपट्टीवर तेवढ्याशे माग नाही आहेत. आपण पहिली मॅच देखील पाहिली, आपण त्या डावामध्ये अगदी 68 सध्या पाठलाग केला होता, त्या अनुषंगाने प्रेशर असेल. हा चेंडू तुम्ही पाहताय पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. षटकार नंबर 2. फलंदाज किरण म्हात्रे मैदानावरती आग ओकतोय आणि ठोकलाय षटकार क्रमांक 2. तर तुम्ही पाहता या ठिकाणी पहिल्या डावामध्ये सुरुवात केली होती, मंगेश पाटीलने प्रत्याहल्ला केला होता किरण म्हात्रेवरती. किरण म्हात्रे शांत राहिला, त्याला माहिती आहे पॅट आपल्या हातामध्ये देखील आहे, तो प्रत्युत्तर पॅटने देतो. या ठिकाणी मंगेश पाटीलवर टोकले 2 षटकार. हा चेंडू पुन्हा एकदा लेग स्टिकच्या भरपूर बाहेर, अगदी शॉर्ट फाईन लेग चेंडूला फील्ड केलं जाईल, पण ते इशारा करतात. या षटकातील अगदी वाईट नंबर 2 षटकार पाहिले आपण, 2 वाईट देखील पाहिले. एकूण धावसंख्या 14 या आकड्यावरती. किरण मात्र पॅटनं प्रत्युत्तर देतो आहे, सांगतो आहे पहिल्या षटकामध्ये जरी माझ्यावरती आक्रमण झालं असलं तरी देखील मी देखील आक्रमण करू शकतो आहे, आणि प्रत्युत्तर चांगलं देतो आहे या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा चेंडू सोडून दिला जातोय. प्रेशर दबाव आहे मंगेश पाटीलवरती, कारण की आलेले 2 षटकार त्यानंतर प्रेशर मी म्हणेन थोडंसं वाढलं गेलं आहे. कारण की संघनायक आहे, संघनायक म्हटलं की भरपूर मोठी जिम्मेदारी असते लीग फॉर्मॅटमध्ये, त्यामुळे अगदी तुम्ही पाहताय हे एकंदरीत 3 अवांतरचे चेंडू आहेत आणि 2 वाईड बॉल. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला वळवला गेला. कॅप्सोट सिलेक्शन आहे,
डीप स्क्वेअर क्षेत्र खाली आहे. 2 षटकानंतर आलेला चौकार. फलंदाज किरण मात्र सांगतो हम भी किसी से कम नाही या मॅच मध्ये टोकलाय चौकार आणि धावसंख्या दाफलकावरती लागले गेले ते 19. पडते की बॉलवरती आपण एकही देऊ नका. टीम अर्थातच ड्रीम नरेश शेठ मात्र कुठारी संघ विनंती आहे आपण पडते की बॉलवरती येऊ नका. मंगेश पाटील 4 बॉलचा खेळ संपन्न झाला. एकूण धावसंख्या 19. ज्यावेळेस बॅटिंग करत होता टीम अर्थात नरेश इलेव्हन कुठारी संघ मंगेश पाटीलनं पहिल्या ओव्हरमध्ये 24 कुठले होते त्याला प्रत्युत्तर देत असताना आणखी एक चांगला स्ट्रोक तुम्ही पाहू शकता. इनफिल्डच्या वरनं डीप एक्स्ट्रा कव्हरला फटक्यानं क्लिअर केला. आलाय क्लासिकल स्ट्रोक. फलंदाज किरण मातेच्या पॅटमधनं चौकार. मदतीनं धावसंख्या दाफलकावरती 23. काय प्रत्युत्तर आहे काय प्रत्युत्तर देतोय मंगेश पाटीलच्या अगेन्स्ट किरण मात्रे. लोअर फुलटॉस होता ते देखील गॅपमध्ये फटका तुम्ही पाहताय. फ्लिक ऑफ द रिक्स फटका. काय बॅटिंग मैदानावरती केले फलंदाज किरण मात्र टोकले. 3 बॉल 3 चौकार. बॅटिंग होत्या पहिल्या डावामध्ये तुम्ही पाहता नरेश कुठारी संघ पहिल्या ओव्हरमध्ये 24 कुठल्या होत्या परंतु चोख प्रत्युत्तर किरण मात्र यांनी दिलाय. पहिल्या ओव्हरमध्ये कुठल्यात अगदी मंगेश पाटीलच्या अगेन्स्ट 27 धावा. काय बॅटिंग मध्ये केले. शेवटच्या 3 बॉलवरती 3 चौकार 2 षटकार रोखत असताना अगदी 27 कुठल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. या 23 बॉल 39. आता प्रेशर आहे ते मध्येच फिल्डिंग करणार संघ नरेश शेठ मात्र 11 कुठारी संघावरती. अगदी ओव्हर पिच अगदी पॅटच्या खालच्या भागात येऊन लागतोय. चेंडू या ठिकाणी जातोय शॉर्ट स्क्वेअर लेगला. 10 मिनिट फक्त एक. टीमची टोटल धावसंख्या 28. कमबॅक करावं लागेल. कमबॅक करायचं असेल टीम अर्थातच नरेश शेठ 11 कुठारी संघाला तरी तुम्ही विकेट त्यानंतर डॉट बॉल यावरती लक्ष केंद्रित करावं लागेल. कारण की समीकरण थोडंसं सोपं झालं परंतु क्रिकेट आहे. अगदी पुन्हा एकदा ओव्हर पिच डीप एक्स्ट्रा कव्हरला स्ट्रोक लागवायचा होता. डायरेक्ट हिट झाला नाहीये. त्यानंतर कलेक्टिंग देखील खराब. थ्रोफेकी खराब होती. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचे दर्शकाकडनं आणि त्यानंतर मिळते एक अगदी डेंजर एंडला धावत होता किरण मात्रे. यावेळी जर डायरेक्ट हिट झाली असती तर कदाचित थोडंसं मी म्हणून धोका उद्भवला असता बॅटिंग करणारा संघ ड्रीम सोल्युशन रोंजन संघासाठी. परंतु नशीब बलवंत या ठिकाणी पाहताय डायरेक्ट हिट या ठिकाणी झाला नाहीये. दोन्ही गाड्या एकाच एंडला परंतु संधी दोन्ही वेळेला होती परंतु एसटी रक्षकाने केली चूक. पंच लेग पायचा इशारा करतायत. नशीब बलवंत लक फॅक्टर होऊ नये टीम ड्रीम सोल्युशन रोंजन संघाचं. कारण की अगदी भरपूर वेळ एसटी रक्षकाकडे होता त्याला देखील अगदी गोटी नेम चुकला गेलाय. कारण की अगदी जरी चेंडू हाताने देखील एस्टनवरती लावला असता तरी देखील फलंदाज बाद झाला असता पण थोडीशी घाई दाखवली आहे यष्टिरक्षकानं विक्रम पाटीलनं. त्यानंतर पुन्हा एकदा जीवन ह्या चुका सुधारायच्या आहेत कारण की संघ अडचणीमध्ये आलाय. पुढचा बॉल डिलिव्हर करतोय. डिफेन्सिव्ह क्रिकेट सन्मान दिल्याची त्याला माहिती आहे. या एंडनं या ठिकाणी गोंधळ चांगली होते. सागर पाटीलकरनं या षटकामध्ये
मी म्हणेन संयम क्रिकेट दाखवतो आहे. हे चांगलं क्रिकेट आहे, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये अगदी धावसंख्या चांगली बनली गेली आहे. हे षटक जरी कमी धावसंख्या जरी आलं ना, पण ते विकेट महत्वाचे किरण मात्रे आणि क्रिश कोपरकरची पचेंगे तो और भी लढेंगे अशी मी म्हणेन थोडीशी कुठे काय ना नियोजन आखलं गेलं आहे किरण मात्रे. त्यानंतर क्रिश कोपरकरकडनं ह्यावेळी देखील संयमी क्रिकेट चांगलं षटक हाताळलं गेलं आहे सागर पाटीलकडनं, कारण की या षटकामध्ये एकूण धावसंख्या आल्या 4. विकेट जरी मिळालं नसती तर देखील कमबॅक भरपूर चांगलं केलं आणि एकंदरीत धावसंख्या दाफलकावरती लागली गेली 31. अगदी जर समीकरण पाहिलं पहिल्या डावाचा 2 षटकामध्ये 31 बांधल्या होत्या, त्या ठिकाणी 1 विकेट गेली होती. बॅटिंग करणारा संघ नरेश शेठ मात्र कुठारी संघाचं, परंतु या ठिकाणी काय घडत आहे 2 षटकामध्ये 31 बांधल्या गेल्यात, परंतु विकेट एकही गेम नाही आहे. अगदी पहिले विकेटसाठी भागीदारी सूर्या किरण मात्रे आणि त्याच्या समेत क्रिश कोपरकरकडनं ही चांगली बाब आहे. बॅटिंग करणारा संघ ड्रीम सोल्युशन रुंजन संघाकडनं टीम मिटिंग घेऊ नका वारंवार कॉल केला जातो आहे. मंगेश पाटील आपल्या टीमला फायनली आता ऑन केलं जाईल. आपण पॅनल्स केलं जाईल, आजोबाकडनं सूचना आमच्याकडनं तर येते, त्यामुळे आपण अगदी टीम मिटिंग घेऊ नका. प्रत्येकी षटकामागे प्रत्येकी बॉल मागे आपण टीम मिटिंग घेऊ शकत नाही आहे. टाईमला भरपूर महत्त्व आहे मॅचमध्ये. अगदी शिस्तबद्ध स्पर्धा वार्ड नंबर 1 सोलागाव प्रीमियर लीगचे भव्य दिव्य आयोजन तुम्ही पाहताय. राजेंद्र माते यांच्या माध्यमातून आयोजित केली स्पर्धा फॉर्च्यून इव्हेंटची वाहिनी सातत्यानं चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून राहिलं गेलं. त्यानंतर अगदी सोलागाव प्रीमियर लीग 16 गावांना एकत्रित आणलं, 16 गावाच्या खेळाडूंना एकत्रित आणलं. बॉलिंग ट्रॅकवरती आला आहे कल्पेश तरे किरोली गावाचं आणखी एक अपकमिंग यंग टॅलेंट आहे. आणि पहा कल्पेशसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येकी विकेटसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे. ते राकेश तरे त्यानंतर जितेंद्र पाटील किरवली यांच्याकडनं हे पारितोषिक लावण्यात आलं आहे. येणारा षटक भरपूर काही सांगून जाईल, परंतु संधी निर्माण झाली. क्षेत्ररक्षक दूर राहिलेत, क्षेत्ररक्षकाला बीट करतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर चेंडू फार पहिल्या टप्प्यावरती आलाय चौकार. कल्पेश तरच्या पहिल्या बॉलवर त्याने चौका ठोकलाय. समीकरण आणखी सोपं होतोय. हा बॉल फटका बसता मिस्टा मिस हो का संधी निर्माण झाली आणि ते काय घडेल मी म्हणेन लक फॅक्टर होणार. गोलंदाज करेल तर करेल काय. 4 ठिकाणी संधी निर्माण झाली होती. साधा झेल होता, लॉंग ऑफला झेल सोडलाय. झेल नाही तर मॅच सोडलाय की काय, कारण किरण मात्र अगदी 10 बॉल 30 वरती बॅटिंग करत होता. त्यानंतर कल्पेश तरेनं संधी निर्माण करून दिली होती. संधी तर सोनं करता आलं नाही. या मॅचमध्ये उरलं काय, तर या मॅचमध्ये उरले फक्त विकेट अँड डॉट बॉल. ते टीम अर्थातच नरेश शेठ मात्री लोक कुठारी संघासाठी विकेट घ्यायचे आहेत. जर प्रेशर निर्माण करायचं असेल नरेश शेठ मात्री लोक कुठल्या टीमवरती पण ते विकेट आली झेड सुटली आणि कल्पेश तरे सांगतोय की आता मी क्षेत्ररक्षणावरती विश्वास ठेवू शकत नाही. जे काय करायचं आहे मी स्वतः करेन आणि अगदी त्रिफलाची क्लीन बॉल केला. फलंदाज क्रिश कोपरकरला बाद केला. विकेट नंबर 1 या ठिकाणी मिळते नरेश शेठ मात्री कुठारी टीमसाठी मिळते ही पहिली सफलता. ची गरज आहे. आस्किंग रनर प्रत्येकी बॉलवरती मला 2 धावसंख्येचं इक्वेशन आहे. ते आता मात्र पूर्ण करायचं. बॅटिंग करणारा संघ ड्रीम सोल्युशन रोहनजन संघाला, परंतु विकेट आली संघनायक क्रिश कोपरकरची, परंतु अजूनही महत्वाचा फलंदाज मैदानावरती तग धरून बसला. किरण मात्र या खेळपट्टीचा क्रीडांगणाचा अनुभव भरपूर त्याच्याकडे आहे. त्याने अनुभव पणाला लावला. एका बाजूनं कल्पेश तरी अगदी 3ऱ्या षटकामध्ये आलाय. पहिल्या बॉलमध्ये चौकार जरी आला असला ना तरी देखील तो कमबॅक चांगलं करतोय. 4 ठिकाणी विकेटची गरज होती, विकेट आली आहे. आता नौका फलंदाज रोहन पाटील हा देखील चांगला फलंदाज आहे. हा बॉल उजव्या एसटीच्या भरपूर बाहेर पंचा इशारा करतायत. मनोजी पवार सरांचा इशारा आला. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव दाफलकावरती ॲड होऊ द्या. मॅच चांगली रंगेल. अजूनही काही बिघडलं नाही आहे. टीम नरेश शेठ मात्र कुठे टीमसाठी करायचं काय आहे ते येणाऱ्या कालामध्ये तुम्हाला चांगली गोलंदाजी करायचं आहे. आणि क्षेत्ररक्षण ह्याच्याकडे तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल.
हा बॉल पुन्हा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. संधी निर्माण पुन्हा एकदा झाली आहे. स्वतः गोलंदाज कोट अँड बोल्ड. आणखी एक विकेट, सलग 2 बॉल 2 विकेट मॅच मध्ये टर्न होतो आहे. पुन्हा एकदा नरेश शेट मात्र इलेवन कुटारी संघ आलेल्या 2 विकेट. क्रिश कोपरकर त्यानंतर रोहन पाटीलची मॅच मध्ये इंटर झालाय. पुन्हा एकदा नरेश शेट मात्र इलेवन कुटारी संघ. कामगिरी केली आहे ती पाहता नरेश शेट मात्र इलेवन कुटारी संघासाठी. कारण की अगदी जर पाहिलं गेलं ना या मॅच मध्ये कमबॅक मिळवून दिलाय. येणारे 2 विकेट. आता समीकरण तुम्ही पाहता चेंडू शिल्लक तुमच्याकडे असतील. अर्थातच 14 धावसंख्या बनवायच्या आहेत त्या. 29-29 बनवायच्या आहेत. नौका फलंदाज मैदानावरती तुषार पाटील रोहिंजन संघाचा. हा फलंदाज सामोरे गोलंदाज आहे या ठिकाणी कल्पेश. चांगला फटका परंतु पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. पहिली विकेट हॅट्रिक पटकावली आहे. एकदा जोरदार झाले पट्ट्यासाठी गोलंदाज कल्पेश तरे अपकमिंग यंग टॅलेंट तुम्ही पाहताय या ठिकाणी. कल्पेश तर तुम्ही पाहताय सलग अगदी एक वाढ होता त्यामुळे हा विकेट हॅट्रिक नसणार आमचं देखील लक्ष नव्हतं. एक वाईट बॉल मध्ये आलाय परंतु अगदी जर पाहिलं गेलं ना कमबॅक मिळवून दिल्या या पठ्ठ्यानं. अर्थातच कल्पेश तरेनं अगदी आलेल्या 3 विकेट या मॅच मध्ये भरपूर काही सांगून जातात. संघ अडचणीमध्ये होता. नरेश शेट मात्र इलेवन कुटारी संघ अडचणी दूर केल्या. गोलंदाज सागर पाटील त्यानंतर आलेला गोलंदाज कल्पेश तरेनं. अर्थातच समीकरण 14 बॉल शिल्लक असताना आलेले 3 बॉल 3 विकेट. त्यानंतर तुम्ही पाहता आता चेंडू शिल्लक आहे 13 आणि 13 बॉल मध्ये बनवायचे 29-29 नौका फलंदाज मैदानावरती. तर कल्पेशसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालंय मंगेश मधुकर बात्रे यांच्याकडनं. ते गोलंदाज कल्पेश तरी काय येऊ नये कारण की गोलंदाजी अफलातून ज्या येणं धावसंख्या भरत आहेत त्या येणं धावसंख्या रोखल्यात. पुन्हा एकदा चेंडू मध्ये शतरक्षक प्रयत्न करतोय दूर राहिलाय परंतु चेंडू अडल दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. थ्रोपैकी खराब आहे. कलेक्टिंग चांगलं झालं या ठिकाणी. काय घडतंय मी म्हणे शेवटच्या बॉलवरती आलेल्या 2 धावा तुम्ही पाहताय या मॅच मध्ये भरपूर काही सांगून जात आहे. त्या पठ्ठ्यानं काम चांगलं केलंय. यंग टॅलेंट कुटारी या ठिकाणी किरवली गावाचं परंतु काय कामगिरी केली आहे. फक्त 8 धावा त्यानंतर आलेल्या 3 विकेट महत्वाच्या. क्रिश कोपरकर त्यानंतर रोहन पाटील आणि तुषार पाटील असे 3 फलंदाजांना बाद केलं आणि 8 धावसंख्येचं तुम्ही पाहताय. अर्थातच षटक फेकलं. मागच्या 2 षटकांचं विजय इक्वेशन जर पाहिलं दुसरा आणि तिसरं षटक त्या षटकामध्ये धावसंख्याला फक्त 12. पहिल्या ओव्हरमध्ये 27 आल्या होत्या. त्यानंतर तुम्ही पाहता अर्थातच तुम्ही पाहताय 2 षटकामध्ये फक्त 12 बदल्यात. हेच तर क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल या सांगू शकत नाहीये. कधी कोणता गोलंदाज कधी कोणता फलंदाज स्टार बनेल हे सांगू शकत नाहीये. आता बनवायच्यात 12 बॉल 27 धावसंख्या. बॅटिंग करणारा संघ ड्रीम सोल्युशन रोंजन संघासाठी. काय मॅच बनली आहे राहुल. असं वाटलं होतं की सामना सध्या जिंकतोय की काय परंतु विसरून चालणार नाहीये. किरण मात्रे सारखा फलंदाज अजूनही खेळपट्टीवरती आहे. किरण मात्रे जर सोडलेला झेल तो मागा ठरेल का. नरेश शेट मात्रे इलेवन कुटारी संघासाठी. किरण मात्रे अर्थातच 11 बॉल 31 धावसंख्येवरती खेळतोय. तो सामना फिनिश करून दाखवेल का. वेल फिनिशर बनेल का ड्रीम सोल्युशन रोंजन संघासाठी. इनारी काल आपल्याला ठिकाणी सांगून जाईल. 12 बॉल 27 धावसंख्येची गरज आहे. पहिली मॅच देखील अशीच काय रंगली होती राहुल. शेवटच्या 1 बॉलवरती 1 धावसंख्येची गरज होती. ही मॅच देखील त्या प्रकारची रंगली आहे कारण की 12 बॉल 27 धावसंख्या चेस करायचे आहेत परंतु अगदी 3 महत्त्वाचे विकेट गेले आहेत. त्या अनुषंगाने मी म्हणेन मिडल ऑर्डरचे फलंदाज अजूनही सूरज पाटील आणि त्यात साथ देतो किरण मात्रे सलामीर फलंदाज आशा मात्र असतील. त्या अर्थातच किरण मात्रेवरती कुटारी गावाचा हा देखील एक पॅकर मॅन आहे. त्याच्यावरती देखील भरपूर आशा आहेत.
परंतु बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सागर पाटील, ज्यानं पहिले अगदी दुसऱ्याला फेकलं होतं, फक्त 4 धावा खर्च केलं होतं. संघाने पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय सागर पाटीलवरती. सामोरे फलंदाज किरण म्हात्रे. हा बॉल ओव्हरफिश काय आपण फटके एक्झिक्यूट केला आउटफील्ड फास्ट. या ठिकाणी शतरक्षणला जबाब मंगेश पाटील संघनायक आहे, त्याला माहिती आहे या ठिकाणी क्षेत्ररक्षण किती महत्वाचं आहे. या ठिकाणी चुका घडल्या ना तर आपण विजयाला मुकू शकतो. या सर्व काही गोष्टी जर लक्षात द्या, त्यामुळे क्षेत्ररक्षण ला जबाब त्याच्या माध्यमातून होत असताना 2 धावा जरूर मिळाल्यात. या मुवमेंटला एक धाव महत्वाची आहे. या मुवमेंटला क्षेत्ररक्षण चांगलं करणं गरजेचं आहे. जितक्या धावा तुम्ही क्षेत्ररक्षणामध्ये रोखाल तितका बेनिफिट, तितका फायदा तुमच्या येणाऱ्या गोलंदाजाला मिळेल, तितका फायदा तुमच्या संघाला. समीकरण 11 बॉल 25 धावसंख्येचा चुकीचा बॉल, फुल टॉस, सो प्रत्युत्तर, डीप विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. दमदार हिट, मच नीडेड बाउंड्री, मच नीडेड षटकार आला फलंदाज किरण म्हात्रेच्या बॅटमधनं. झेल सुटला. कॅचेस का महत्वाच्या असतात क्रिकेटमध्ये, संधी निर्माण झाली होती मागच्या ओव्हरमध्ये. अगदी विजय पाटील त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होत्या, चूक घडली. आता मात्र पूर्ण संघ त्या खेळाला कोसत असेल, कारण की चूक घडली आहे आणि तो फलंदाज मैदानावरती सामना खुला करतोय की काय. ठोकला षटकार वैयक्तिक 13 बॉल 39 धावसंख्येवरती खेळतो किरण म्हात्रे. समीकरण उरलंय, चेंडू शिल्लक आहेत त्या 10 आणि 10 मध्ये बनवायचे आहेत 19 धावा. क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस, एका झेलची किंमत काय असते हे कळून चुकलं असेल, कारण किरण म्हात्रे मैदानावरती काय बॅटिंग करतो या ठिकाणी. आता बनवायचे ते 10 बॉल 19 धावसंख्येची गरज आहे. किरण म्हात्रेची विकेटवरती नजर असतील टीम अर्थातच नरेश शेठ म्हात्रे कुठे संघाच्या. तर एका बाजूनं अगदी काय फटका लगावलाय क्रिकेटचं हे मादक सौंदर्य बैठक शॉट, टायमिंगला जबाब न जागत होते फटक्यामध्ये. अगदी टायमिंग अचूक दिलवलं आणि फटका खेचलाय डीप बॅकवर्ड स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पाठोपाठचा हा दुसरा षटकार. हा अर्थातच 100वा षटकार या स्पर्धेमधील. जबरदस्त अपडेट तुम्ही पाहता फॉर्च्यून इव्हेंटच्या वाहिनीच्या माध्यमातून. परंतु अगदी धावसंख्या बनल्या गेल्या 53, परंतु एकट्या किरण म्हात्रे या पट्ट्यानं कुठल्यात 45 वैयक्तिक आपल्या बॅटनं झेल सोडला होता. अगदी 29 या धावसंख्येवरती तेथून या पट्ट्यानं काय सांगलंय की मी अजून मैदानावरती जिवंत आहे, मी तोपर्यंत मॅच जिवंत आहे. अर्थातच ड्रीम सोल्युशन रोंजन संघासाठी 13 धावसंख्येची गरज आहे. अगदी ड्राईव्ह केला, अडक्यातनं स्लॅश केलाय, चेंडू अगदी मिसफील्ड. हे प्रेशर दबाव आहे क्षेत्ररक्षकांवरती देखील. 2 धावा कंप्लीट, 3रे धावाचा प्रयत्न, थ्रो फेकी खराब आहे. लेझी क्रिकेट मैदानावरती दाखवलं जात आहे. हे प्रेशर दबाव आहे. मी सुरुवातीला वक्तव्य केलं, यावेळेस तुमचं क्षेत्ररक्षण हे महत्वाचं आहे. जर क्षेत्ररक्षण चुका कराल तेवढा मात्र तुम्ही विजयापासून दूर जाल आणि या चुका घडतात. 3 धावा आल्या, धावसंख्या एकूण बनल्या गेल्यात त्या 56 आता बनवायचे फक्त 10 आणि चेंडू शिल्लक आहे त्या 8 बॉल 10 धावसंख्येची गरज. काय सामना टर्न केला किरण म्हात्रेची फलंदाजी या मॅच मध्ये. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, अगदी तुम्ही पाहताय ड्राईव्ह करता असताना चेंडू ऑनड्याचा फटका, लॉंग ऑनला फिल्डिंग चांगली आहे. 1 धाव, धावसंख्या पुढे 57 आकड्यावरती. जे समीकरण कठीण बनलं होतं, षटक क्रमांक 30 फेकलं कल्पेश सरनं सामन्यामध्ये पुण्यामध्ये इंटर करून दिलं होतं. 3 विकेट आल्या होत्या, फक्त 8 धावसंख्य षटक, परंतु सागर पाटील देखील चांगली कामगिरी केली होती. षटक क्रमांक 2 फेकत असताना फक्त 4 धावसंख्य षटक. संघटकांना पुन्हा एकदा विश्वास दाखवला, परंतु विश्वासालायक खेळ झाला नाही सागर पाटीलकडनं. हलक्यातून ड्राईव्ह केला, चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. त्याला माहिती आहे मॅच आपल्या मुठ्ठीमध्ये आली, आपल्या बाजूने मॅच जिंकली आहे. या अनुषंगाने कोणती रिक्स या बॉलवरती घेतली नाही. किरण म्हात्रेने फक्त सिंगल एकवटली आहे. शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवली आहे. धावसंख्या बनली गेली आहे. एकंदरीत 4 ओव्हरचा खेळ संपला गेला. तुम्ही पाहताय अगदी डाव दुसरा सुरू आहे. धावसंख्या दाखल 58. आता पाहिजेत फक्त शेवटच्या 6 बॉलमध्ये 8 धावसंख्येची गरज. चला एकत्रित येऊ नका टीम. नरेश शेठ म्हात्रे कुठे संघ, मॅच जरूर बॅलन्स आहे, अजूनही बंद लिफाफा मॅच आहे. 6 बॉल 8
आजच्या मॅचेस आम्ही बनताना पाहिल्या, चांगल्या क्रिकेट होताना पाहिलं आहे, परंतु ह्या मॅचमध्ये काय घडे, किरण मते सारखा सेट फलंदाज तो वैयक्तिक 49 या आकड्यावरती खेळतोय. अगदी अर्धशतक झळकवेल का वैयक्तिक किरण मात्रे. स्वतःच्या होम ग्राउंडवरती खेळ चांगला झालाय का. मी म्हटलं सुरुवातीलाच किरण मात्रेकडे या खेळपट्टीचा क्रीडांगणाचा अनुभव भरपूर आहे आणि अनुभव कसा असावा हे सांगत असताना ह्या मॅचमध्ये ठोकल्यात एकंदरीत त्यानं 49 आणि चेंडू त्याने फेस करत एकंदरीत 16 बॉल 49 धावसंख्येवरती खेळतोय. आणि या लीगमध्ये 16 गाव प्रीमियर लीगमध्ये पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का किरण मात्रेकडनं. ती पाहता अर्थातच 16 बॉल 49 धावसंख्येवरती खेळतोय, परंतु किरण मात्रेच्या मनामध्ये एक सुरू असेल, माझ्या 50 पेक्षा ही मॅच जिंकणंही महत्त्वाचं आहे. कारण की मॅच मी इतकी बनवली आहे ना की 6 बॉल मला 8 जर या ठिकाणी बनवायचे आहेत. मॅच जिंकलो तर मी म्हणेन मी सर्व काही जिंकले या पठ्ठ्यानं. 6 बॉल 8 धावसंख्या आता बनवायच्या आहेत. सामोरे गोलंदाज आलाय रोंजन संघाचा, आणखी एक अनुभवी गोलंदाज विक्रम पाटील ज्याच्याकडे अनुभव भरपूर आहे, परंतु सामोरे फलंदाज सेट झालाय तो किरण मात्रे. 6 बॉल 8 बनवायच्या आहेत. 49 धावसंख्येवरती किरण मात्रे खेळतोय. शेवटचा अंतिम षटक 6 बॉल 8 धावसंख्येची गरज. हाफ ट्रॅकर होता चेंडू मात्र अलोंग दी कार्पेट. चेंडू आल्या डीप मिडल, शतरक्षक वेगानं आलेत, फंबल झालेत, याचा फायदा उचलला. 2 धावा, एकदा जोरदार टाळ्या. पहिलं अर्धशतक 16 गाव प्रीमियर लीग मध्ये झलकावलाय फलंदाज याच गावचा सुपर डुपर स्टार फलंदाज किरण मात्रे. अर्थातच 17 बॉल 51 धावसंख्येची बहादर केली. 4 षटकार 4 चौकार. काय फलंदाजी केले किरण मात्रे. एकदा बॅटवर करा, थोडा अप्रतिम खेळ झाली कारण की काय प्रेक्षकांना मानवंदन त्याने दिल्या. 17 बॉल 51 धावसंख्येची अफलातून इनिंग. आता मॅच कडे बोलूया. 5 बॉल 6 धावसंख्येची गरज. एक फटका विजयापासून दूर आहे. लोअर फुल टॉस पुन्हा एकदा ड्राईव्ह केला, स्लॅश केलाय. चेंडू पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरला. यावेळेस फिल्डिंग लाजबाब आहे. तुरफेकी ताहून चांगली आहे. आता समीकरण 4 बॉल 5 धावसंख्येची गरज आहे आणि किरण मातेसाठी भाया ग्रुप यांच्याकडनं भाई ग्रुप यांच्याकडनं 3000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. जर पाहिलं गेलं तर मॅच अजूनही संपलं नाही. क्रिकेट असं इक्वेशन आम्ही कित्येक वेळेला पाहिलं आहे. हरता संघ ते विजय होताना पाहिलं आहे आणि जर पाहिलं विजय होणारा संघ आम्ही हरताना पाहिला. त्यामुळे संघर्ष हा महत्त्वाचा मुद्दा आहे मॅचमध्ये. जो संघर्ष, जो मेहनतीची पराकाष्ठा चांगली करेलच मॅचमध्ये, तो खरा विजयाचा शिल्पकार ठरेल. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस सरळ बॅटने केल्या. लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहेत. फिल्डिंग तर चांगली झाली आहे लॉंग ऑनला. आता समीकरण राहुल आम्हाला सांगतायत 3 चेंडू 4 धावसंख्येची गरज आहे. मागची मॅच देखील अशीच काहीतरी आली होती. 2 बॉल 3 धावसंख्येची गरज असताना 1 बॉल 1 ची गरज त्या ठिकाणी होती आणि सामना फलंदाजी करणारा संघ विजय झाला होता. रोहिंजन संघ तुम्ही पाहता त्या ठिकाणी विजय झाला होता, परंतु या ठिकाणी अर्थातच 3 बॉल. हा बॉल चांगला फटका तुम्ही पाहते, परंतु शत्रक्षक त्यांना डीप मध्ये प्रोटेक्शन, डीप मध्ये तैनात आहे. थ्रोफेकी चांगली दुसरीचा प्रयत्न. दोन्ही गाड्या एकाच एंडला. येथे काय कडे कोणता फलंदाज अचूक बाद आहे. आता आम्हाला पंच दर्शवतील. किरण मात्रेची विकेट या ठिकाणी आले. काय घडली किरण मात्रेची विकेट या मुमेंटला, ती देखील रन आउट. दोन्ही फलंदाजामध्ये कॉम्बिनेशन नव्हतं आणि अगदी महत्त्वाच्या क्षणी रनआउटची विकेट आली आहे. मी सुरुवातीला वक्तव्य केलं मॅच जिंकणं इम्पॉर्टंट आहे. आता समीकरण आलंय तुमच्याकडे. तुम्ही पाहता चेंडू शिल्लक आहे 2 आणि 2 मध्ये बनवायचे. अर्थातच 3 धावसंख्येची गरज आहे, परंतु काय घडलं मैदानावरती किरण मात्रेची विकेट या ठिकाणी आली आहे. ते किरण मात्रेसाठी अक्षय पाटील यांच्याकडनं 3000 रुपयाचं कॅश प्राईज. अक्षय पाटील आणि तुम्ही पाहताय हे कॅश प्राईज त्यांच्याकडनं आले, परंतु मॅच देखील तितकी महत्वाची आहे. मॅच चांगली रंगली आहे. 2 बॉल 3 बनवायचे आहेत. जर सामना बरोबरी सुटला तो सुपर ओव्हरचा थरार तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. काय मॅच रंगले, काय मॅच रंगली.